तर सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। तुमचा दिवस शुभ जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। ठीक आहे, तर बघा आज जी मी माहिती देणार आहे ना ती ही आहे की 10 असे कुठले लक्षणं आहेत 10 जे स्वामी तुम्हाला देतात, म्हणजे जर तुमची मनोकामना पूर्ण होणार असेल तर, किंवा मग तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार असेल तर कुठले असे लक्षणं आहेत, असे 10 लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहेत ज्यातून तुम्ही ओळखू शकता की स्वामी कृपा तुमच्यावरती आहे। ठीक आहे, स्वामी सदैव तुमच्या सोबतच आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जे लक्षण आहे ते हे आहे की स्वामी तुम्हाला बाहेरून तुम्हाला कितीही त्रास असेल ना तरी आतून ना तुम्हाला एक शांतता आणि एक विश्वास असतो, आणि तो विश्वास असतो अटळ विश्वास असतो स्वामींवरचा। ठीक आहे, मन हे शांत होत चाललंय। ठीक आहे, तर समजायचं की तुमच्यावरती स्वामी कृपा आहे। ठीक आहे, दुसरं जे लक्षण आहे ते हे आहे की तुम्हाला ना अचानक सगळीकडून तुम्हाला अडकल्यासारखं वाटेल। तुम्हाला नातेसंबंधांमध्ये तुम्हाला पैशांबद्दलचे प्रॉब्लेम सुरू होतील। ठीक आहे, तुम्हाला आरोग्याबद्दल काहीतरी समस्या सतवतील। तर ह्याचा अर्थ आहे की तुमच्यावरती स्वामी कृपा आहे। आणि का हे सगळं होत आहे, कारण आहे ना तुमच्या ज्या पण जुन्या गोष्टी होत्या, जुन्या सवयी होत्या, आता ते तुम्हाला सोडाव्या लागणार आहेत, कारण ते आता तुमच्या पुढच्या प्रवासासाठी त्या गोष्टी योग्य नाही आहेत म्हणून। ठीक आहे, ती तुमची नाती आहेत, ती जवळची असू दे दूरची असू दे, ती निसटत जातात। ठीक आहे, म्हणजे ती माणसं असू दे, वस्तू असू दे, तुमची आजूबाजूची परिस्थिती असू दे, त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर निघता। ठीक आहे, कारण ती माणसं, ती परिस्थिती किंवा ते वातावरण हे तुमच्यासाठी आता तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी योग्य नाही आहे। म्हणून हे स्वामींची कृपा असते, म्हणून ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ह्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असतं। ठीक आहे, चौथं लक्षण जे आहे ते हे आहे की तुम्ही एकटे असता। ठीक आहे, कारण बघा जर माणसांमध्ये तुम्ही असाल तर सतत तुम्हाला ते विचार सतवत राहतील आणि सतत तुम्ही विचारांमध्ये गुंतलेला असाल, त्यामुळे स्वामी सेवेत तुमचं लक्ष लागणार नाही। ठीक आहे, ठीक आहे, त्यामुळे ना आध्यात्मिक प्रगती करणार आहेत त्यांना स्वामी एकटं करतात, कारण स्वामींना हवं असतं की तुम्ही आता स्वतःवरती लक्ष द्या आणि दुनियादारी सोडून द्या। ठीक आहे, पाचवं लक्षण हे आहे की तुमचा स्वामी नामाचा जाप, ठीक आहे, श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जाप दिवसेंदिवस वाढतच जातो। ठीक आहे, म्हणजे तुम्ही आज जर एक माळा करत असाल किंवा कधीतरी तुम्ही नाव घेतलेलं असाल किंवा पूजा करतानाच तुमचं थोडंसं नामजप होतं, ते तुम्ही दुप्पट तिप्पटपणे तुम्हाला नाव घेण्याचं तुम्हाला ती बुद्धी येते, आणि ती बुद्धी स्वामीच देतात। ह्याचा अर्थ काय आहे की तुमच्यावरती स्वामी कृपा आहे, म्हणून ती तुम्हाला बुद्धी होत आहे की तुम्ही सारखं सारखं त्यांचं नाव सतत तुमच्या ओठांवरती असतं, मानसिक जाप हा चालू असतो, म्हणजे तुमच्यावरती स्वामी कृपा आहे। ठीक आहे, आणि तुमची मनोकामना जी पण गोष्ट आहे ती पूर्ण होणार आहे। ठीक, त्यानंतर 6वी जी गोष्ट आहे ना ती ही आहे की तुमची कर्म तुम्ही प्रेझेंटमध्ये करत आहात। ठीक आहे, वर्तमानमध्ये जी कर्म तुम्ही करत आहात त्याची जागरूकता असते तुमच्यामध्ये की तुम्ही कशा प्रकारे ही कर्म करत आहात। बघा जेव्हा भौतिक दुनियेत आपण असतो ना तेव्हा नकळत सुद्धा आपल्याकडून इतके चुकीचे कर्म हे घडत असतात ना, ते आपल्यालाच कळत नाही, पण एक जागृत माणसाला जी कर्म कळतात ती खूप वेगळ्या प्रकारे, म्हणजे प्रत्येक पाऊल हा जो तो टाकतो त्याला माहिती असतं की हे जे मी करत आहे तो जागृततेने करत असतो। ठीक आहे, भौतिक दुनियात काय असतं ना की बघा भौतिक दुनिया म्हणजे आहे 3D। ठीक आहे, आणि जागृत होतो ना जेव्हा माणूस तेव्हा तो 5D म्हणजे काय आहे की देवाशी कनेक्शन त्याचं चालू होतं खूप 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 क्लोजली। ठीक आहे, इतपत क्लोजली चालू होतं की देव स्वप्नातून येऊन, कारण की थर्ड आहे, हे चक्र आहेत ना आपले, ह्याच्यामधून थर्ड आहे, हे जागृत म्हणजे काय ॲक्टिवेट होतं, आणि जेव्हा ॲक्टिवेट होतं ना तेव्हा त्याला अशा गोष्टींचा अनुभव येतो जो एक सामान्य माणसाला नाही येऊ शकत। ठीक आहे, नववं लक्षण हे आहे की तुम्हाला संयम, कारण तुमची परिस्थितीच अशी निर्माण होते ना की तुम्हाला संयम ठेवल्याशिवाय तुम्हाला काहीच तुम्ही करू नाही शकत। ही
स्वामी परिस्थिती निर्माण करतात, कारण तुमच्या आयुष्यात तुम्ही आत्तापर्यंत जे जगलात त्यामध्ये तुम्ही सगळ्या मागे धावत होतात, त्या सगळ्या गोष्टी निसटत जातात, तेव्हा मग खरी म्हणजे तुमच्याशीच ओळख होते, ठीक आहे. आणि ती करून देण्यासाठी स्वामी तुम्हाला संयम ठेवायला शिकवतात. 8वी गोष्ट ही आहे की तुम्हाला सतत कुठून ना कुठून स्वामींचं चित्र तरी दिसेल, किंवा असं बघा, आपण कुठे प्रवास करत असू किंवा मोबाईलमध्ये असेल, तुम्हाला सतत स्वामींचं कुठे ना कुठे चित्र दिसत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ह्या प्रकारचे तुम्हाला स्टिकर्स दिसतील किंवा लिहिलेलं दिसेल. कुठेही तुम्ही जात असाल म्हणजे रोज तुम्हाला एकदा तरी दिसेलच, ह्याचा अर्थ तुमच्यावरती स्वामी कृपा आहे, ठीक आहे. तर मग 9वी गोष्ट ही आहे की तुमचा अहंकार जो असतो ना, भौतिक दुनियेमध्ये काय असतं की आपल्याला सगळं असं वाटत असतं मी केलंय, मी आहे, हे माझं आहे, सगळं माझं आहे. हे सगळं तुटून जातं. म्हणजे तुमची आतला ते स्वामीच करतात. का करतात? कारण स्वामींना तुम्हाला हे दाखवायचं आहे की जे तू स्वतः मानत आहेस की हे सगळं तुझं आहे किंवा तू बनवलं, तू करत आहेस, तर हे सगळं जो आतून आपल्याला ज्या इगोमध्ये आपण जगत असतो मटेरियलिस्टिक दुनियामध्ये, ते सगळं तुटायला सुरुवात होतं आणि तुमचा पूर्ण अहंकार नाहीसा होऊन तुम्ही शून्यतात म्हणजे तुमची शून्य ही निर्मिती तुम्हाला कळते की हे सगळं काही जे आहे ते नश्वर आहे, ठीक आहे. हे जी बुद्धी म्हणजे हे जी खोलपर्यंत तुम्हाला एक जाणीव व्हायला सुरुवात होते. 10वं लक्षण जे आहे ते आहे समर्पण भाव. समर्पण भाव म्हणजे काय की तुम्ही जे आज काही पण करत आहात तर त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे ह्याच्याकडे तुमचं बिलकुल पण लक्ष नसतं, तुमच्या कर्मांकडे तुमचं लक्ष असतं. कारण बघा, भौतिक दुनियेत आपण काय करतो, आपण नेहमी जर कामाला पण जातोय तर आपल्याला तिथून काहीतरी भेटणार आहे, पगार भेटणार आहे हे माहिती असतं, म्हणून आपण ते काम करत असतो. पण जेव्हा माणूस आध्यात्मिक, जेव्हा तुमच्यावरती स्वामी कृपा व्हायला सुरुवात होते, माणूस एकदम आध्यात्मिक खोल अध्यात्मामध्ये शिरतो ना, तेव्हा त्याला माहिती पडतं. बिकॉज बघा, महाभारतमध्ये बघा, कृष्णजींनी पण अर्जुनला काय सांगितलेलं की तू तुझं कर्म कर, हे नको विचार करूस की पुढे कोण आहे, आणि हे नको विचार करूस की त्यातून तुला काय भेटणार आहे, ठीक आहे. तर तसंच आहे रामायण आणि महाभारतमध्ये हेच शिकवलं जातं की समर्पण भाव म्हणजे काय, तर पूर्ण फुल सरेंडर. तर त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे हे जी अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्या कर्मांवरती तुमचं लक्ष असणं, आणि जे काय आहे ते स्वामी बघून घेतील आणि स्वामी आहेत पाठीशी, हा विश्वास असणं, ठीक आहे. जेव्हा या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही जात असता तेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेतात की तुम्ही खरोखर, तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की अजून पण तुम्हाला भौतिक दुनियेतच अडकायचं आहे. ही परीक्षा होते आणि ती परीक्षा पास करायला लागते, तरच स्वामी कृपा होते तुमच्यावरती. आणि हे सगळे लक्षणं आहेत जे सांगतात की तुम्ही ऑलरेडी आता परीक्षेमध्ये उतरलेला आहात, ठीक आहे. आणि ते तुम्हाला पास करण्याशिवाय काहीच दुसरा मार्ग नाही आहे, ठीक आहे. हे 10 लक्षण जे मी तुम्हाला सांगितले हे सांगतात की तुमच्यावरती स्वामी कृपा आहे, आणि जे काही तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल ठरवत आहात ते नक्की स्वामी पूर्ण करून घेतील तुमच्याकडून. मग ती आध्यात्मिक प्रगती असू दे, स्वामींबद्दलची भक्ती असू दे. बघा, कारण आहे ना, जेव्हा आध्यात्मिक माणूस व्हायला लागतो ना, खूप खोलमध्ये तो जायला लागतो ना, तेव्हा ना त्याला ना भौतिक दुनियेशी त्याचं ना मन उबायला, म्हणजे गोष्टी ज्या असतात ना त्यामध्ये रस नाही राहत. मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण की तो सत्याशी जुडून जातो की हे सगळं काही नश्वर आहे. हा आत्म्याचा प्रवास आहे, आत्मा काहीतरी शिकायला आला आहे, शिकल्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे. तर ह्या सत्याशी जो जुडतो ना त्याला मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय रस नाही राहत, ठीक आहे. म्हणजे जो खोल शिरत जातो ना एकदम अध्यात्मामध्ये, त्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रस नाही राहत की त्याला घरी काहीतरी मोठं घ्यायचं आहे, की त्याच्या घरी एकदम सगळ्या गोष्टी असाव्या, सुखसुविधा असाव्या. कारण बघा, जर तुम्ही बघाल ना तर बघा, राम, सीता आणि कुठलीही आता त्या म्हणजे मी ती लाईफ जगते त्यामुळे मला माहिती आहे, शिवशक्तीची यात्रा मी जगते. राम, सीता, राधाकृष्णजींनी जे प्रेम केलं ते त्यांनी समर्पण भाव होता. त्यांनी एकामेकांवरती हे मनात धरून प्रेम नाही केलं की ती व्यक्ती माझं होईल. ह्याला खरं प्रेम बोलतात. की कृष्णजी आपल्या कर्तव्याकडे पुढे निघून गेले आणि राधाजी राहिली तिथेच. म्हणजे राधामा फक्त आपलं प्रेम मनात ठेवलं आणि आपले जे कर्म आहेत आणि कार्य आहेत ते करत राहिल्या, ठीक आहे.
तर काहीशा त्याच यात्रेमध्ये मी आहे, ठीक आहे. तर हे सगळे काय होते, तर हे सगळे ट्विन फ्लेम्स म्हणजे काय, तर शिवशक्तीची यात्रा पण बोलतो, ठीक आहे. म्हणजे एक आत्मा आणि दोन शरीरमध्ये विभागले गेले आहेत, ठीक आहे. तर त्या यात्रामध्ये मी आहे त्यामुळे. आणि बघा राम सीता पण जरी तुम्ही बघाल, सीता मात्र राणी होती, म्हणजे तिला तर काहीच गोष्टीची कमतरता नव्हती, पण ती कुठे राहिली, म्हणजे तिचं अख्खं आयुष्य तर त्यांचे वनात गेले आणि बाकीचे उरलेले 14 वर्ष त्यांच्या आश्रमामध्ये गेले. मग त्या किती साध्या पद्धतीने राहिल्या, जे त्यांच्याकडे होतं त्यामध्येच राहिल्या, त्या तर राणी होत्या. म्हणजे हे मला बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की जे आपण भौतिक दुनियामध्ये ज्या गोष्टीच्या मागे धावत आहोत ना, की सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत, पण खरोखर ना जर तुम्हाला त्या गोष्टी भेटून पण जर तुम्हाला बघा कित्येक जण अशी असतात ज्यांच्याकडे करोडची जायदाद आहे, पण त्यांना मानसिक समाधान नाही आहे. का नाही आहे? कारण की त्यांचे कर्म पण तशी आहेत, ते तर आहेच, परतून भक्तिभाव नाही आहे मनात, ठीक आहे. मनात नेहमी काही ना काही विचलित मनस्थिती आहे, किंवा काही ना काही अशा गोष्टी आयुष्यात घडत जातात ज्यामुळे सगळं असूनही मन अशांत असतं, ठीक आहे. तर माणसाला आध्यात्मिक होणं हे खूप गरजेचं आहे. आता शिवशक्तीचं जर मी यात्रा सांगितली, तर जेव्हा सती मा ह्या पार्वतीच्या रूपात, म्हणजे सती मापासून जे पार्वती मापर्यंतचं जे सफर होतं, ठीक आहे, ते साधं आयुष्य त्यांनी जगलं नाही. त्यांनी कितीतरी आयुष्य काढले, कितीतरी आयुष्य साधना सेवा केली. त्यानंतर मग शिवजींनी त्यांना ॲक्सेप्ट केलं ॲज ए पत्नी, ठीक आहे. जेव्हा पार्वतीच्या रूपात त्या आल्या, त्यामुळे गळ्यात ज्या मुंड जे शिवजींनी घातले आहेत ते सगळे पार्वतीच्या मुंड आहेत, जे खूप जन्म घेतला. आणि मग जेव्हा पार्वती माताच्या जन्मात त्या आल्या, तेव्हा मग शिवजींनी त्यांना स्वीकारलं. तर ही कहाणी मी खोलपर्यंत का हे सगळं तुम्हाला सांगते किंवा मला सांगावंसं वाटतं, बिकॉज मी ते जगते आणि मला माहिती आहे की म्हणजे बघा, किंवा मग पैशाशिवाय पण अध्यात्म नाही आहे. कारण जर तुम्हाला कुठेही जायचं असेल बाहेर, जर तुम्हाला कुठे देवळात जरी जायचं असेल तरी पैसा लागतो, ठीक आहे. तर प्रेमाशिवाय सुद्धा अध्यात्म नाही आहे, पैशाशिवाय सुद्धा अध्यात्म नाही आहे. आपल्याला इथेच जगून सगळं काय प्रवास आपला करायचा आहे, पण कुठल्याही गोष्टीची जाणीव असून ते करणं हे अध्यात्म आहे, ठीक आहे. भौतिक दुनियेत जे आपण जगतो ते हे म्हणजे कसं असतं माहिती आहे, ह्याला आपण अवेकनिंग असं म्हणतो, ठीक आहे. अवेकनिंग म्हणजे काय, तर तुम्ही झोपलेला होतात आणि तुम्हाला देवाने जागा केलं आहे आणि तुम्हाला ते सत्याशी भेटवलं आहे की खरी ओळख तुमची काय आहे. आणि ते जेव्हा तुम्हाला कळतं ना, तेव्हा मग एक वेगळीच यात्रा सुरू होते. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप खोल आहे, म्हणजे खूप कमी आत्मा असे आहेत जे इथे फक्त संसार थाटण्यासाठी नाही आलेले आहेत, तर खूप काही वेगळं करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि त्यांची कर्मसुद्धा असतात त्याच्यामध्ये इन्वॉल्व, तेही तितकंच खरं आहे. तर खूप काही वेगळं करण्यासाठी त्यांनी ही यात्रा निवडली असते, कारण त्यांचा उद्देश फक्त संसारापर्यंतच नाही सीमित असतो, ठीक आहे. ह्यांना देवाचं अंश असं म्हटलं जातं, ठीक आहे. सतयुगमध्ये हे जे आत्मा होते, हे सगळे आत्मा ना देवाच्या फॉर्ममध्ये होते. आणि त्यानंतर मग खूप जणांना असं झालं की खूप जणांना काहीतरी कुठल्या तरी देवाकडून, कारण की इंद्रदेव सगळे देवांचे राजा जे होते इंद्रदेव होते, काही काही जणांना त्यांच्याकडून श्राप भेटला, काही काही जणांना दुसऱ्या देवांकडून श्राप भेटला, काही काही जणांनी नंतर जसं त्रेता द्वापर आला तसं दुसऱ्या चुकीच्या लोकांना अट्रॅक्ट केलं आपल्या लाईफमध्ये, ठीक आहे. तर तशा पद्धतीने मग आता जेव्हा कलयुग आलं तेव्हा चुकीचीच माणसं आपल्याला, बहुतेकांना चुकीची माणसं भेटतात. आणि त्यामुळे मग कलयुगमध्ये तुम्ही बघा काय चाललंय ते, ठीक आहे. तर त्यातून ही जे जागृत होतात ती सगळी लोक ह्याच्यापासून स्वतःला वाचवायला सुरुवात करतात आणि एकटेपणामध्ये जातात. का? कारण ह्याच्यासाठीच की काही कर्म, कारण एकतर ही गोष्ट असते ना की त्यांची कर्म सगळी संपलेली आहेत, ठीक आहे. कर्मच सगळी संपलेली आहेत, हा मोठा भाग असतो ज्यामुळे त्यांना सगळ्यांपासून वेगळं केलं जातं आणि एकटं पाडलं जातं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वाटचाल खूप वेगळी असते. तर म्हणजे हे 10 लक्षणं जे होते ते माझ्यावरती स्वामी कृपा आहे. आणि जरी तुम्ही एकटे असाल तरी ती वाटचाल तुमची स्वामी सोबत, म्हणजे तुम्ही एकटे कधीच मानू नका स्वतःला, कारण
तुमच्यासोबत स्वामी शक्ती चाललेली आहे आणि जेव्हा स्वामी शक्ती असते तेव्हा तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही. ठीक आहे. तर हाच होता माझा व्हिडिओ. हे 10 लक्षणं जे मी सांगितले, जर तुमच्याबरोबर सुद्धा असं काही घडत असेल, ह्याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही देवाच्या खूप 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 नजदीक आहात आणि तुमच्यावरती निस्सीम ही स्वामी कृपा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. बघ, खूप असे पवित्र आत्मा आहेत, त्यांच्यावरती ना भौतिक दुनियेची धूळ चढलेली आहे आणि त्या धुळेतून जेव्हा आपण निघतो ना माणूस, तेव्हा मग ती आध्यात्मिक यात्रा सुरू होते आणि जेव्हा ती यात्रा सुरू होते ना, मग तेव्हा देवांबद्दल प्रेम आणि आस्था हे वेगळ्याच लेवलची निर्माण होते आपल्या मनात. ठीक आहे. हाच होता माझा व्हिडिओ. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि स्वामीच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.